पावसाची रात्र होती. आकाशात जोरात वीज चमकत होती आणि इनामदार बंगल्याच्या खाली त्या जुन्या बेसमेंटमध्ये रोहन पूर्ण अंधारात उभा होता. त्याचा श्वास जोरात चालू होता, कारण काही सेकंदापूर्वीच कोणीतरी बाहेरून बेसमेंटचा दरवाजा बंद केला होता आणि त्या अंधारात एक आवाज घुमला होता, तुला इथे यायला नको होतं रोहन. रोहनने पटकन मोबाईलचा फ्लॅश चालू केला, पण समोर कोणीच नव्हतं. फक्त धुळीने भरलेल्या भिंती, जुनं फर्निचर आणि हवेत एक विचित्र कुबट वास. रोहन घाबरला होता, पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं, कारण त्याला जाणवत होतं या बेसमेंटमध्येच त्याच्या भूतकाळचं सत्य लपले. तो हळूहळू पुढे चालू लागला. त्याच्या पावलांचा आवाज पूर्ण बेसमेंटमध्ये घुमत होता. तेवढ्यात त्याला भिंतीवर काहीतरी दिसलं. मोबाईलचा फ्लॅश तिकडे फिरवताच त्याच्या अंगावर काटा आला. भिंतीवर जुन्या रक्ताचे डाग होते. रोहन काही सेकंद जागेवरच थांबला. इथे कोणाचं रक्त सांडलं होतं? तो पुढे गेला आणि अचानक त्याला पायाला काहीतरी लागलं. त्याने खाली पाहिलं. जमिनीवर एक छोटासा तुटलेला खेळण्याचा ट्रक पडला होता. रोहनच्या डोळ्यात धक्का आला, कारण त्याला आठवलं लहानपणी त्याच्याकडे असाच ट्रक होता. त्याने तो हातात घेतला आणि अचानक त्याच्या डोक्यात फ्लॅशबॅक सुरू झाला. एक लहान मुलगा रडतोय, कोणीतरी त्याला जबरदस्तीने ओढतंय आणि एक आवाज, लवकर घेऊन जा त्याला. रोहन घाबरून मागे सरकला. त्याचा श्वास वाढला, कारण आता त्याला थोडं थोडं आठवायला लागलं होतं. तेवढ्यात अचानक वरून पावलांचा आवाज आला. कोणतरी बेसमेंटकडे येत होतं. रोहन लगेच एक जुन्या कपाटामागे लपला. दरवाजा हळूहळू उघडला आणि खाली उतरला महेश. रोहनचे डोळे मोठे झाले. महेशच्या हातात एक टॉर्च होती. तो आजूबाजूला बघत होता आणि स्वतःशीच म्हणत होता, तो इथे आला नसावा. रोहन शांत बसला होता. तेवढ्यात महेशची नजर भिंतीवर गेली आणि त्याचा चेहरा घाबरला. हे रक्ताचे डाग अजून आहेत? रोहनच्या अंगावर काटा आला, कारण याचा अर्थ महेशला या बेसमेंटबद्दल आधीपासून माहिती होती. महेश अचानक भिंतीजवळ गेला आणि त्याने एक जुना लाकडी बॉक्स बाहेर काढला. रोहन बारकाईने बघत होता. महेशने बॉक्स उघडला. आत काही जुनी कागदपत्र, एक फोटो आणि एक व्हिडिओ कॅसेट होती. महेश घाबरत म्हणाला, हे विक्रम साहेबांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे ऐकताच रोहनला धक्का बसला, कारण स्पष्ट होतं या बॉक्समध्ये खूप मोठं रहस्य होतं. महेश वळताच रोहन समोर आला. थांब महेश. महेश घाबरला. त्याच्या हातातून बॉक्स खाली पडला. रोहन रागाने ओरडला, या बॉक्समध्ये काय आहे? महेश थरथरत मागे सरकला. साहेब, तुम्ही समजत नाही. मग समजावून सांग मला. महेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो खाली बसला आणि हळू आवाजात म्हणाला, त्या रात्री मी सगळं काही पाहिलेलं होतं. रोहनचा श्वास अडकला. काय पाहिलंस? महेश काही सेकंद शांत राहिला, मग म्हणाला, विक्रम साहेबांनी तुमचं अपहरण केलं होतं, पण ते तुम्हाला मारणार नव्हते. मग रोहन गोंधळला. मग? महेश थरथरत म्हणाला, त्यांना फक्त इनामदार साहेबांची संपत्ती हवी होती, पण त्या रात्री काहीतरी चुकलं. रोहन लक्ष देऊन ऐकत होता. महेश पुढे म्हणाला, तुम्ही खूप रडत होतात, तुम्ही पळायचा प्रयत्न केला आणि त्या गोंधळात तुमच्या डोक्याला जास्त मार लागला. मग रोहनच्या डोळ्यासमोर पुन्हा फ्लॅशबॅक चमकला. तो रडतोय, कोणीतरी त्याला पकडतंय आणि तो जिन्यांवरून घसरतो. रोहनने डोकं पकडलं, कारण आता आठवणी परत येत होत्या. महेश पुढे म्हणाला, तुम्ही बेशुद्ध पडलात आणि विक्रम साहेब घाबरले. त्यांना वाटलं की तुमचा मृत्यू झाला. मग रोहनच्या अंगावर काटा आला. काय? महेश रडत म्हणाला, मग त्यांनी मला सांगितलं हा मुलगा कुठेतरी दूर सोडून ये, आणि जर कोणाला सांगितलं तर माझ्या कुटुंबाला मारून टाकतील. रोहन पूर्ण हादरला, कारण त्याला आता समजत होतं तो फक्त हरवला नव्हता, तर त्याला मेलेलं समजून फेकून दिलं गेलं होतं. महेश रडत म्हणाला, मी तुम्हाला मारू शकलो नाही साहेब, म्हणून मी तुम्हाला स्टेशनवर सोडलं. मला वाटलं कोणतरी तुम्हाला वाचवेल. रोहनच्या डोळ्यासमोर सुमनचा चेहरा आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण जर त्या रात्री सुमन त्याला सापडली नसती तर कदाचित तो जिवंतच नसता. तेवढ्यात अचानक वरून मोठा आवाज आला, धाडकन. महेश घाबरला. ते आले. रोहनने विचारलं, कोण? महेशच्या चेहऱ्यावर भीती होती. सर, विक्रम साहेबांचे लोक आले. रोहनचा श्वास अडकला, कारण आता त्याला जाणवलं त्याचा जीव पुन्हा धोक्यात आहे. तेवढ्यात बेसमेंटचा दरवाजा उघडला. 3 माणसं खाली उतरली. काळे कपडे, हातात लोखंडी रॉड. त्यातला एक माणूस म्हणाला, साहेबांनी सांगितलं यावेळेस रोहन जिवंत राहता कामा नये. रोहन मागे सरकला. महेश त्याच्या समोर उभा राहिला. पळा साहेब. आणि अचानक त्या माणसांनी हल्ला केला. पूर्ण बेसमेंटमध्ये गोंधळ सुरू झाला. रोहन आणि महेश पळत होते. मागून ते लोक त्यांचा पाठलाग करत होते. तेवढ्यात एका माणसाने लोखंडी रॉडने महेशवर वार केला. महेश खाली पडला. रोहन ओरडला, महेश. महेश वेदनेत म्हणाला, पळा साहेब आणि जाऊन सत्य बाहेर आणा. रोहनच्या डोळ्यात राग भरला. तो बेसमेंटमधून वर धावत गेला आणि थेट हॉलमध्ये पोहोचला. राजदीप आणि सिक्युरिटी धावत आले, पण तोपर्यंत ते 3ही माणसं पळून गेली होती. राजदीप घाबरून म्हणाला, काय झालं? रोहन रागाने ओरडला, विक्रमने माझं अपहरण केलं होतं आणि त्याने मला मारायचा प्रयत्नही केला होता. हे ऐकताच राजदीपच्या पायाखालची जमीन सरकली. पण त्यांना अजून माहीत नव्हतं सगळ्यात मोठं सत्य अजून बाकी होतं. कारण पुढच्या भागात रोहनला कळणार होतं विक्रमने त्याचं अपहरण फक्त पैशासाठी केलं नव्हतं, तर इनामदार कुटुंबाचं एक असं गुपित होतं जे बाहेर आलं असतं तर अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मग महेश वाचेल का? किंवा विक्रमचं खरं उद्दिष्ट काय होतं आणि इनामदार कुटुंबाचं गुपित नेमकं काय?
हे सगळं मी तुम्हाला पुढच्या भागात नक्की सांगते. पण तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून